नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण उज्जैन येथील प्रसिद्ध कालभैरव मंदिराला भेट दिली। मुंबईहून आम्ही उज्जैनला पोहोचलो आणि या प्रवासात पाऊस जोरदार कोसळत होता। मात्र या पावसामुळे आमच्या भक्तीमध्ये कोणतीही अडचण आली नाही, कारण कालभैरव मंदिराची महती ही खूपच मोठी आहे। कालभैरव हे भगवान शिवाचे रौद्ररूप मानले जातात आणि या मंदिरात दर्शन घेणे म्हणजे एक अतिशय पवित्र अनुभव आहे। कालभैरव मंदिराची खासियत म्हणजे ते भक्तजन कालभैरवांसाठी मद्य अर्पण करतात। आम्ही मद्य विकत घेतले आणि कालभैरवांसमोर अर्पण केले। हे मंदिर नेहमीच भक्तांनी भरलेले असते आणि दर्शन घेण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तास लागतात। कालभैरव जी शिवजी का रुद्र अवतार है। शिवजी के तीसरे नेत्र के अग्नि से प्रकट हुए कालभैरव जी। यहाँ पर कालभैरव जी को ब्रह्म हत्या का दोष लगा था, उस कारण विशेष कालभैरव जी यहाँ पर विराजमान है। यहाँ पर जो कालभैरव जी है उनके तामसिक रूप में और सात्विक रूप में दोनों में पूजन होता है। तामसिक रूप के कारण से भगवान को मदिरा का पान कराया जाता है और सात्विक रूप में भगवान को मिष्टान का भोग लगाया जाता है। मंदिराच्या परिसरात दत्ताचे मंदिर आहे, जिथे आम्ही दत्तात्रेयांचा आशीर्वाद घेतला। या मंदिरात एक सुंदर आणि उंच दीपस्तंभ आहे, जो मंदिराच्या सौंदर्यात भर घालतो। याशिवाय मंदिराच्या आवारात एक लहान शिवमंदिरही आहे, जिथे आपण भगवान शिवाला वंदन करू शकतो। आम्ही महाकालेश्वर ज्योतिर्लिंगानंतर उज्जैनमधील कालभैरव मंदिर हे सर्वाधिक भेट दिली जाणारे मंदिर आहे। हे मंदिर आपल्या भक्तांसाठी अनमोल आस्था आणि श्रद्धेचे स्थान आहे। इथे येऊन कालभैरवांचे दर्शन घेणे म्हणजे एक आध्यात्मिक अनुभव आहे। तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि फॉलो करा। पुढील ब्लॉगसाठी जोडलेले राहा। धन्यवाद।